नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सैतानगड. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. नगारा जोरजोरात बडवला जात होता. नगारा वाजवणारा उघडा बंब गडी घामानं नुसता नितळत होता. पडक्या किल्ल्याच्या उंच बुरुजावर बसून तो मोठमोठ्यानं वाजवत होता. आवाज ऐकून गावातली लोक जीव मुठीत धरून आपल्या घराकडे पळत होती. सगळीकडे नुसता आरडाओरडा चालू होता. नगारा वाजतच होता. आवाज आता जवळजवळ येऊ लागला, अगदी कानाजवळ. तसं प्रताप दचकून जागा झाला. त्याच्या मोबाईलचा गजर वाजत होता. प्रताप घामानं भिजला होता. त्याने घाम पुसत मोबाईलमध्ये किती वाजले ते बघितलं तर पहाटेचे 4 वाजले होते. प्रताप स्वप्न आठवू लागला. तो पडका किल्ला, तो नगारा वाजवणारा माणूस, पळणारी ती लोक. हेच स्वप्न का बरं पडत असेल? ती लोक का पळत असावीत? कोणतं गाव असेल हे? असा विचार करत बराच वेळ अंथरुणावर पडून होता. प्रतापचे आज कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. अस्वस्थ होता तो. त्याला दिवसभर ते स्वप्न आठवत होते. त्याला राहून राहून सारखं वाटत होतं की आपल्याला ते गाव बोलावत आहे. कसं तरी काम उरकून तो ऑफिसमधून घरी आला तर त्याच्या घराच्या दरवाजावर कुणीतरी पत्र अडकवून ठेवलं होतं. प्रतापने कुतूहलाने ते पत्र हातात घेतलं. मला कोण बरं पत्र पाठवेल? पत्र पाठवणारा नातेवाईक तर आपल्याला कोणीच नाही. एक आजी होती, ती तर गेल्याच वर्षी वारली. मग आता कोण असेल? असा विचार करत त्याने पत्र उघडलं. आता तू येण्याची वेळ आली आहे, लगेच निघ, एवढाच मजकूर पत्रात लिहिला होता. त्याखाली पत्ता होता. जुना बस स्थानक, फ्लॅट नंबर 5.7, सैतानगड. पत्र वाचून प्रताप हैराणच झाला. आपली कोणी मस्करी तर करत नाही ना, की जाऊन बघावंच? बराच वेळ विचार केल्यावर त्यानं नक्की काय आहे हे, कोण बोलवत आहे आपल्याला, याचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलंच. आपल्या बॅगमध्ये कपडे व थोडेफार साहित्य भरले आणि तो बॅग घेऊन बाहेर पडला. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण गल्ली शांतपणे झोपली होती. लांब कुठंतरी कुत्री भुंकत होती. प्रताप शांतपणे चालत बस स्थानकावर आला. सगळीकडं शांतता पसरली होती. 4-2 प्रवासी सोडले तर संपूर्ण बस स्थानक रिकामच होतं. त्याने सगळीकडे फ्लॅट क्रमांक 5.7 शोधला, पण 7 नंतर डायरेक्ट 8 होता. 5.7 कुठंच दिसत नव्हता. म्हणजे कोणीतरी आपल्याला मूर्ख बनवलं की काय? असा विचार करत तो परत निघणार तेवढ्यात अंधारातून त्याला आवाज आला. पोरा, कुठं जायचं आहे? प्रतापने मागे वळून पाहिलं तर बाकड्यावर अंधारात कोणतरी म्हातारा माणूस बसला होता. बहुतेक तो सफाई कामगार असावा. विचारावं का याला की आपल्याला मूर्खात काढेल हा? असा विचार करत न कळतपणे तो म्हाताऱ्याजवळ आला. मला ते सैतानगडची बस फ्लॅट क्रमांक 5.7, असं तो चाचरतच बोलला. अहो पाहुणं, मग असं सरळ विचारा की. ती बघा बस, किती येळ झालं तुमची वाट बघते. जावा बघा लगोलग, असं तो म्हातारा बोलला. प्रतापने स्थानकाच्या मागच्या अंधाऱ्या जागेत बघितलं तर खरंच एक बस उभी होती. त्याने आभार मानायला मागं बघितलं तर म्हातारा गायब झाला होता. जाऊ दे, गेला सर कुठंतरी, असं म्हणत प्रतापनं खांदे उडवले व तो बसकडे निघाला. बसमध्ये अंधुक प्रकाश होता. बसमधील लाईटचे दिवे मिणमिणत होते, जणू काही ते अखेरची घटका मोजत असतील.
प्रताप गाडीत जाऊन बसला. कंडक्टर शांतपणे बसला होता. त्याच्या सीटवर अंधार असल्याने काही ओळखत नव्हतं. प्रतापने संपूर्ण बसमध्ये नजर टाकली. बसमध्ये 7 ते 8 लोकच होती. ती सुद्धा शांत बसली होती. कोणच कोणाशी बोलत नव्हतं. कंडक्टरने यांत्रिकपणे बेल दाबली तशी बस सुरू झाली. बस नक्की कुठे निघाली काहीच समजत नव्हतं आणि कंडक्टर पण तिकीट काढायला येत नव्हता. प्रतापचे सहज कंडक्टरकडे लक्ष गेलं तर मगाशी बस स्थानकावर बसलेला म्हातारा तोच तो. प्रताप आता चांगलाच हबकला होता. बसने आता चांगलाच वेग पकडला. बस कुठेतरी खोल अंधारात निघाली होती. कशाची तरी ओढ लागल्यासारखी. बसच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर दिसत होता तो फक्त काळा कुट्ट अंधार. गार वारा अंगाला झुंबत होता. बहुतेक आजूबाजूला कुठेतरी नदी असावी. प्रतापला आपण नक्की कुठे निघालोय काहीच समजत नव्हतं, परंतु आपण आपल्या नेहमीच्या जगापासून लांब कुठेतरी चाललोय असं त्याला जाणीव होत होती. प्रतापची विचार करत करत कधी झोप लागली त्यालाच कळलं नाही. तेवढ्यात आचके देत गाडी उभी राहिली. तेव्हा प्रतापला जाग आली. त्याने खिडकीबाहेर नजर टाकली तर बाहेर सूर्यप्रकाश दिसला आणि त्याला काल रात्रीपासूनचं सगळं आठवलं. म्हणजे आपण रात्रभर प्रवास करत होतो. तर आळस देत प्रतापने बसमध्ये नजर फिरवली तर बसमध्ये एकही माणूस नव्हता. बहुतेक सगळी लोक आधीच उतरली वाटतं. कंडक्टर पण उतरून इकडं तिकडं कुठंतरी गेला असावा. प्रताप बसमधून खाली उतरला तर सगळीकडे मोकळा माळ दिसत होता. तिन्ही बाजूला उंचच्या उंच डोंगर दिसत होते आणि एका बाजूला खोल दरी दिसत होती. डोंगराच्या दिशेने एक पायवाट गेली होती. तिकडं तो चालत निघाला. पुढं गेल्यावर त्याला भग्न किल्ल्याचे अवशेष दिसू लागले. ढगात डोकं घातलेले बुरुज त्याला दिसत होते. किल्ला ओलांडून पुढे गेल्यावर त्याला एक गाव दिसलं. रंग उडालेल्या पत्र्याच्या पाटीवर लिहिलं होतं सैतानगड. डोंगराच्या पायथ्याला वसलेले हे गाव खरंच एखादं बेट वाटत होतं. गावाच्या एका बाजूला डोंगरातून उगम झालेली मोठी नदी आणि त्या नदीच्या मधोमध एक दगडी बांधकाम असलेलं मंदिर. प्रताप गावात आला. गावातील घरे बसकी छपराची होती. कुडामेढीची उभी केलेली घरे. फक्त लंगोट घातलेली पुरुष तर लाज झाकण्या एवढी कपडे घातलेल्या स्त्रिया होत्या. उन्हामुळे रापलेले चेहरे, अन्न खाण्याअभावी खापाटीला गेलेली पोट, खोल गेलेल्या डोळ्यात भीती असा अवतार असलेली लोक प्रतापकडे आश्चर्याने बघत होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, उत्सुकता, जिज्ञासा अशा मिश्र भावना दिसत होत्या. प्रतापला राहून राहून सारखं वाटत होतं की आपण आधी पण इथे कधीतरी आलोय. मग त्याच्या लक्षात आलं आपण इथे आलो नव्हतो तर रोज आपल्या स्वप्नात येणारं हेच ते गाव. आपल्याला इथे कोणीतरी बोलावलं असेल असा विचार करत तो सगळ्या लोकांचे चेहरे न्याहाळत होता. गेल्या 100 वर्षात या गावात कोणी बाहेरचा माणूस आलेला नाही, म्हणजे येऊच शकत नाही. ह्यो कसा आला असेल? ह्या माणूस असेल की? एक म्हातारा लोकांना सांगत होता. लोक त्यामुळे जास्तच घाबरली होती. लहान पोरं भेदरून आपल्या आईला बिलगली होती. तेवढ्यात अचानक सगळीकडे अंधारून आलं. पडक्या किल्ल्याच्या बुरुजावर बसून एक माणूस जीव खाऊन नगारा बडवत होता. तसं लोक आपली पोरं घेऊन नदीकडे पळू लागली. प्रतापला काही समजत नव्हतं. तो एका जागी उभा राहून स्वप्न आठवत होता. स्वप्नात नगारा वाजवणारा माणूस हाच तो आणि लोक पण अशीच सैरावैरा पळत होती. तेवढ्यात प्रतापचा हात कोणीतरी पकडला आणि त्याला घेऊन नदीकडे पळू लागला. प्रताप पण कसलाही विचार न करता नदीकडे पळत सुटला.